यांना शांत राहा म्हणायचं कामच नाही, कारण ते नेत्याने सांगितल्याशिवाय शांत नाही राहत. त्याच्यामुळे त्यांचा नेता काय आव्हान करीत नाही त्यांना, त्याच्यामुळे त्यांना ती कायदा सुव्यवस्था बिघडायची, त्यामुळे त्यांना सांगून काही उपयोग नाही. पण मराठा समाजाला मात्र माझं आव्हान आहे की पहिल्यांदाही सांगितलं शांत राहताय राहा, एखादा अर्ध टाकीत असतं टाकू द्या, त्याला काय बघू आपल्याला किती दिवस सहन होते, करू द्या त्यांना चुका बऱ्याच. मी आता मागेच सांगितलेलं महिना 2 महिने गपरा, बघूयात किती चुका करतात, नाविलाज मग आपला बी नारड्याला लागल्यावर. स्पेसिफिक तुमचं संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला या आंदोलनाच्या निमित्तानं काय आवाहन असणार आहे? आपण आपले शेतीतले कामं करायचे, आंतरवालीच्या आंदोलनाकडे कोणी यायचं नाही, काम बुडून कामं करायचे सगळ्यांनी. मी इथं खंबीर आहे लढायला, या करोडो मराठ्यांसाठी मी लढायला खंबीर आहे. त्यामुळे कोणी काही काळजी करायची गरज नाही. आपण आपल्या शेतीचे सगळ्यांना कामं उरका, शेतीचे कामं आधी संपले पाहिजे. पण सरकारी पातळीवरती तहसीलदारांनी फक्त सरकार यावरती काहीतरी मार्ग काढत आहे आणि तुम्ही उपोषण मागे घ्यावा एवढाच कागद दिला तुम्हाला, या व्यतिरिक्त काही हालचाली काही नाही काही दिसत तर नाही सध्या. मी तर बघ माझं काम आहे. म्हणजे तुमचा उल्लेख करायचा आणि तुमच्याकडे दुर्लक्ष करायचं अशी सरकारची भावना आहे. होऊ शकतं, का ना करायचं ते होऊ शकतं. त्याचं काय सांगा सरकारची काय भावना आहे काय नाही. माझं कर्तव्य मी पार पाडतो, लढणं माझं कर्तव्य. समाजाला न्याय मिळण्यासाठी संघर्ष करणं, लढणं ते मी करतो. तुमची तब्येत जेव्हा खंडणीत असते 2, 3, 4 दिवस बऱ्यापैकी असते, त्या काळात कुणीच भेटायला येत नाही. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे मागच्या वेळेस म्हणले आले की माझं पूर्ण हे झालं की मग हे येतात भेटायला. शेवटी बघ त्यांनी कवा यायचं, आता त्यांचं सत्ता त्यांच्या हातात दिली मराठीने, त्यामुळे ते ठरवतात. माझं लढणं काम आहे ते मी करतो आणि मी लढणार आहे. असंच करत राहिले तर घरी बसते पुढच्या विधानसभेला. ते भेटायला यावं की तिथूनच जर त्या संदर्भातला निर्णय घेतला किंवा तसं पत्र दिलं तर तुमची भूमिका असेल का? ती मला काय अडचण नाही, इकडेच यावं म्हणून काय नाही. मला तर काय करायचं इकडून, त्यांच्या गळ्यात थोडंच पडायचं. मला काय करमत नाही काय त्यांच्या गळ्यात पाडल्याशिवाय, असं काही नाही. त्यांनी तिथून अंमलबजावणी केली तरी काय हरकत. काल संध्याकाळी कोणीच आलं नाही ते येतो म्हणत असते, पहिल्यासारखंच असतं. बघू काय होतं. आज पुन्हा आज वाट बघू. राजेंद्र राऊत आले होते, त्यांच्याशी चर्चा झाली. कालच आले होते तुमच्या पुढंच आले होते. तुम्ही जे बेसिक असं सांगताय की सगळे सोयऱ्यांच्या संदर्भात, पण सगळे सोयऱ्यांबद्दल तर चर्चा होईल तुमच्या प्रत्यक्ष येऊन. पण इतर ज्या मागण्या आहेत शिक्षणासंदर्भातल्या, नोकऱ्यासंदर्भातल्या,